एक महत्त्वाची बातमी, वंचित बहुजन आघाडी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रकाश आंबेडकर लवकरच बारामतीच्या उमेदवाराची घोषणा करणार आहे। वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यात उमेदवारी निश्चित झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे जाणार आहोत। योगेश, काय अधिक माहिती? बारामती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार हा दिला जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी अद्यापर्यंत राज्यातल्या इतर ठिकाणी उमेदवारांची घोषणा ही केलेली नाहीये, मात्र बारामतीमध्ये सुद्धा उमेदवार दिला जाईल अशा पद्धतीची माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल या संदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः घोषणा करणार आहेत। त्यासोबतच पुणे लोकसभा मतदारसंघातून सुद्धा वसंत मोरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। कारण काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती। त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांकडे वसंत मोरे यांनी पाठिंबा मागितला होता। त्यामुळे वंचितकडून वसंत मोरे यांची उमेदवारी ही पुण्यातून जवळपास निश्चित मानली जात आहे। त्या संदर्भात सुद्धा प्रकाश आंबेडकर ही घोषणा करण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडी त्यासोबतच प्रकाश शेडगे हे एकत्रित राज्यातील 48 जागांवरती उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते। कारण ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्रित या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे। मध्ये काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांची सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली होती, मात्र जरांगे पाटील या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार नाही हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता प्रकाश शेडगे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्रित येऊन राज्यात 48 जागांवरती उमेदवार देणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।